नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त टम्म फुगलेले पालक पनीरचे पराठे। पराठे मी दोन पद्धतीने बनवणार आहे आणि त्याचं तुम्ही सारण बघू शकता किती मस्त काटापर्यंत पोहोचलेले। आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला पराठे करायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप मस्त होतात आणि सोबत पौष्टिकही आहेत। आता इथे मी थोडीशी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि हिरव्या मिरच्या। सगळ्यात आधी आपल्याला पालक थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, जेणेकरून पालक काळी नाही पडणार। जर तुम्ही अशीच पालक वापरलात तर थोड्या वेळाने कणिक थोडीशी काळपट होते, त्यामुळे पालक शक्यतो उकळून टाकायची। आता ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या हिरव्या मिरच्यापासून मी मस्त अशी दही चटणी करणार आहे पराठ्यांसोबत खाण्यासाठी। खूप मस्त लागते। आता इथेच आपण 10 बरं लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि हे चांगलं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही अशा पद्धतीने चटणी कधी केला नसाल तर एकदा नक्की करून बघा, पराठ्यांसोबत खूप मस्त लागते। आता इथे 4-5 मिनिटं झालेले होते, म्हणजेच पाणी उकळलं की फक्त 2 मिनिटं आपल्याला पालक उकळवून घ्यायचे आणि नंतर गॅस बंद करून हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे किंवा मग तुम्ही थंड पाण्यामध्ये काढून टाकलात तर पालक काळी पडणार नाही। चटणी बनवण्यासाठी मी इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता। तोपर्यंत इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 चमचा ओवा हातावरती चोळून टाकून घ्यायचे। इकडे पॅनही मस्त गरम झालेला होता, त्यामध्ये 1.5 पळी आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की मग त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण जिरे होते ते टाकून घ्यायचे। जिरे आपण फोडणीमध्ये टाकलेले नाहीत, कारण आपण मिरचीमध्येच वाटताना जिरे टाकून घेतलेले होते। थोडाफार चव मस्त येते मिरचीला, त्यामुळे आता हे आपल्याला चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। आता मिरची परतून होत होती तोपर्यंत आपण इथे पालक उकळून घेतलेली ती मिक्सरमध्ये चांगली बारीक प्युरी करून घ्यायची। सोबतच हिरवी मिरचीही टाकायची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त, म्हणजे तुमचे मुलं कितपत पराठे तिखट खातात त्यानुसार। आता इथे मी प्युरी करून घेतलेली आहे आणि ती साईडला ठेवून देऊया। आणि इथे मी पाव कप दही घेतलेला आहे चटणीमध्ये टाकण्यासाठी। त्याच्या आपण चांगल्या मस्त गाठी फोडून घ्यायच्यात। अशा पद्धतीने विस्करने किंवा मग चमच्यानेही फेटून घेऊ शकता। आणि इथे मी गॅस बंद करून घेतलेला होता आणि त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे। आणि लक्षात असू द्या, आपल्याला इथे गरम चटणीमध्ये दही टाकायचं नाही, नाहीतर मग दही फुटतं। त्यामुळे फोडणी थोडीफार थंड झाली की मगच त्यामध्ये दही टाकून घ्यायचे। आता इथे मी दही टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मिसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्ही पाणी यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने चटणी हवी आहे, दाटसर किंवा मग पातळ, त्यानुसार पाणी कमी जास्त टाकू शकता। आता इथेच मी चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे। आता इथे गॅस चालू करायचा आणि 2 मिनिटं फक्त आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची। मग तयार आहे आपली मस्त झणझणीत आणि चटपटीत चटणी। ही चटणी तुम्ही कुठल्याही पराठ्यासोबत खाऊ शकता, खूप मस्त लागते। कधी केली नसाल तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका ती कशी बनली ते। आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता पनीरचं स्टफिंग बनवण्यासाठी। पॅन गरम होत होतं तोपर्यंत इकडे आपण पराठ्यांसाठी कणिक मळून घेऊया। त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची आणि पालकची प्युरी बनवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित विसळून यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक थोडीशी मऊसूत अशी मळून घ्यायची आहे। शक्यतो कुठलेही पराठे करताना तुम्ही कणिक चांगली मऊसूत मळलात तर मग पराठे आपले फुटत नाहीत आणि मस्त खुसखुशीतही तयार होतात आणि टम्मही फुगतात। आता इथे मी पीठ चांगलं मस्त नाहीये, फक्त ओलवून घेतलेले आणि ते झाकून आपल्याला 10-15 मिनिटं भिजत ठेवायचे। कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पनीरची स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे थोडंसं चमचाभर तेल टाकलेलं होतं आणि तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले। जिरे तडतडले गेले की त्यामध्ये एक बारीक आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलाय। कांदा परतत होता तोपर्यंत इकडे मी पनीर खिसून घेतलेले। पनीर मी पाव किलो घेतलेलं होतं आणि ते व्यवस्थित खिसणीने खिसून घेतले। आता इकडे चांगला कांदा परतून झालेला होता, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ आणि चाट मसाला पाव चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे आणि खिसून घेतलेलं पनीर यामध्ये टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे कधी केला नसाल तर एकदा नक्की करून बघा, मुलं तर खूपच आवडीने खातील, सोबतच मोठेही आवडीने खातील। आता हे व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपल्याला गॅस बंद करून द्यायचे। जास्त वेळ आपल्याला हे पनीर परतवायचं नाही। आता मी गॅस बंद करून देते, फक्त 2-3 मिनिटं आपल्याला पनीर गॅसवरती परतवून घ्यायचे आणि एका
एका ताटामध्ये पनीरचं स्टफिंग काढून घ्यायचे, जेणेकरून स्टफिंग लवकर थंड होईल आणि आपल्याला पटकन पराठे करता येतील. आता इथे 10 मिनिटं झालेले होते आणि कणिकही चांगली भिजली गेलेली आहे. परंतु डायरेक्ट तुम्ही हात कणकेला असाच लावलात तर मग कणिक हाताला चिटकते. त्यामुळे थोडासा तेल न लावता पाण्याचा हात लावायचा, म्हणजे कणिक चांगली मऊ आपल्याला मळता येते. आता इथे मी कणिक मऊसूत अशी मळून घेतलेली आहे 4-5 मिनिटं. ते साईडला ठेवून देऊया आणि हे जे आपण पनीरचं स्टफिंग बनवलेलं होतं त्याला मऊसूत करून घ्यायचं, कारण आपण गरम करून घेतलेलं पनीर थोडंसं निब्बर होतं, त्यामुळे हाताने चांगलं चुरून घ्यायचं आणि मग पराठे बनवायला घ्यायचे. इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता पराठ्यासाठी. आता इथे एक छोटा मध्यम आकाराच्या, म्हणजे चपातीचा आपण जेवढा उंडा घेतो त्यापेक्षा छोट्या आकाराचा मी उंडा काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे चांगला. सुरुवातीला मी स्क्वेअर आकारामध्ये पराठा तुम्हाला बनवून दाखवते. एक आपल्याला चांगली पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची अशा पद्धतीने, आणि जे आपण स्टफिंग बनवून घेतलेलं होतं पनीरचं ते आपल्याला मध्यभागी पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने, आणि वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची आणि ती व्यवस्थित हाताने दाबून घ्यायची, आणि नंतर दुसऱ्या साईडनी पण अशाच पद्धतीने चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची. एक साईडनी चपाती फोल्ड केली की थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि नंतर दुसऱ्या साईडनी ही चपाती फोल्ड करायची, जेणेकरून चपातीचे तोंड सुटत नाही. अशा पद्धतीने मी मस्त असा उंडा बनवून घेतलेला आहे पराठ्याचा. ते पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचे. चौकोनी आकाराचा पराठा लाटताना बेलन आपल्याला गोल फिरवायचं नाही, सरळच आपल्याला बेलन फिरून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचे आणि पराठा शक्यतो थोडासा जाडसरच ठेवायचे. आता इथे तवा गरम झालेला होता आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेले आणि नंतर यावरती आपण पराठा शेकून घेऊया. पराठा थोडासा खालून शेकला वाटला की मग साईडने आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचे. तुम्ही इथे तेलाचा किंवा बटरचाही वापर करू शकता, खूप मस्त लागतात. आता इथे मी पराठा उलटून घेते आणि दोन्ही साईडनी चांगला आपल्याला लो फ्लेमवरती, सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेमवरती पराठा चांगला शेकून घ्यायचे, आणि नंतर थोडंसं आणखीन तूप टाकून घेते आणि पराठा शेकून घेते. आणि तुम्ही बघू शकता पराठा किती मस्त टम्म फुगला गेलेला आहे. कुठलेही पराठे बनवताना शक्यतो तुम्ही लोखंडाचा तवा वापरा आणि मग त्याचा कलर बघा किती मस्त असा खरपूस कलर येतो. आता इथे पराठा व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तो काढून घेऊया. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने पराठा बनवलात तर स्टफिंग शेवटपर्यंत जाणार आणि पराठाही टम्म फुगला जातो. आता इथे पराठा झालेला आहे म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये. आता मी तुम्हाला गोल आकारामध्ये पराठा लाटून दाखवते. त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा उंडा काढून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला वाटी बनवून घ्यायची. वाटी बनवताना दोन्ही अंगठ्याच्या मदतीने चांगली गोलसर अशी वाटी बनवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये बसेल एवढं स्टफिंग भरून घ्यायचे आणि याचं तोंड व्यवस्थित असं अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे आणि थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, जेणेकरून स्टफिंग मस्त असं साईडनी पसरलं जातं. आता हा उंडा आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि हलक्या हाताने थापून घ्यायचे आणि नंतर हलक्या हातानेच बेलण्याने आपल्याला हा गोलसर आकारामध्ये लाटून घ्यायचे. पराठा लाटताना मध्यभागातून साईडपर्यंत लाटायचा, जेणेकरून स्टफिंग मस्त कडेपर्यंत पोहोचतं. आता इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा, जेणेकरून खायलाही छान लागतो आणि पराठा चांगला फुगतोही. आता इथे तवा गरमच होता, त्यावरती आपण पराठा टाकून घेऊया आणि दोन्ही साईडनी चांगला व्यवस्थित शेकून घ्यायचे. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तूप टाकून घेते आणि नंतर व्यवस्थित असा पराठा खरपूस असा भाजून घेते. तुम्ही बघू शकता पराठ्याचा कलर आणि किती मस्त असा टम्म फुगला गेलेला आहे. मग तयार आहे आजची आपली रेसिपी. या पराठ्यांसोबत तुम्ही टोमॅटो केचप खाऊ शकता किंवा दही, किंवा मग मी जी बनवली चटणी तशा पद्धतीने चटणी तुम्ही बनवून बघा, खूप मस्त लागते. आता तुम्हाला इथे मी पराठा काढून दाखवते, म्हणजे स्टफिंग आपलं किती मस्त साईडपर्यंत पोहोचलं गेलेलं आहे ते दाखवते. स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही बघू शकता पराठ्याचं स्टफिंग किती मस्त एकसारखं असं पसरलं गेलेलं आहे आणि गोल आकारामध्ये सुद्धा पराठा मस्त असा खरपूस आणि साईडपर्यंत आपलं स्टफिंग पोहोचलं जातं. मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.